कसे आहात सगळे? मजेतच असतात सगळे. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. हे बघा, आज लाईट फुल आहे जराशी, तेव्हा व्हिडिओ बनवायला घेतले. नाही तर एवढी स्लो लाईट आहे, म्हणजे एवढी बारीक उजेड पडतो लाईटीचा ना, एकदम बारीक उजेड पडतो, चेहरा पण दिसत नाही अशी लाईट असते. पण आज माहीत नाही काहीतरी दिवस उगावला कुठून काय माहिती, आज फुल लाईट आहे. पंखा चालत नाही होते, हे वाक हे पंखा त्याचा पार जीव गेल्यावाने, एवढं गरम होत आहे. तर म्हणलं व्हिडिओ बनवून, रेंज तर नसतेच, टाईम असतो पण रेंज नसते. म्हणलं चल व्हिडिओ तरी बनवून ठेवते, उद्या पोस्ट करता येते ना. बघा, अजून पसारा पडला आहे किचनवर, तसाच पसारा आवरते. सकाळची तयारी करते निघायची, उद्या निघायचं आहे. माझं इथलं काम झालं, आता उद्या निघायला लागेल. रोशनची तब्येत ठीक नाही म्हणून उद्या निघायचं. म्हणलं चला, आता झोप तर येत नाही या गरमीने, म्हणलं चला व्हिडिओ बघून बनवून तुमच्यासंग बोलत बसावं. आपलं अजिबात गरमीने झोप येत नाही. मुंबईला टेन्शन नाही मला, इथली गरमी सहन व्हायला अजिबात. तिकडची सवय लागलेली आहे, अजिबात सहन व्हायला येते, बेचैन होतं. आणि बाहेर हवा पण नाही अजिबात. बाहेर बसायला अशी बाहेर बसत नाही मला, नाही अंधाराची भीती वाटते, अशी बाहेर बसत नाही जास्त वेळ. घडीवर बसलं उजेड आहे तर 8 वाजेपर्यंत. आता बाहेर बसले तर जरा बरं वाटेल. नाही बाबा, मला लई भीती वाटते अंधाराची. बघा, घरात हे आलेत आज, दाजी आले तुमचे आज. आता एकटेच आले होते, एकटीला लई कंटाळा येतो. तर मित्रांनो, आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा मला एका दादाने विचारला होता, ताई तुम्ही खुद गावच्या का, तुम्ही तुमचा जन्मच मुंबईमध्ये झाला? नाही, मी गावचीच आहे. पहिल्यापासून मी गावालाच होते, आता लगीन झाल्याच्या नंतर मी मुंबईला गेले. आपल्याला गावचं शेतीचं सगळं माहिती. काय झालं, लगीन झाल्यावर गेले मुंबईला, त्याच्यानंतर इकडे यायचं नावच नाही. आणि हे मुंबईचे मालक, आमचे मुंबईचेच, तर त्यांना शेतीचं एवढं काय नव्हता अनुभव पहिल्यापासून जास्त एवढं. तर मग म्हटलं चला, आता किती दिवस राहायचं, काहीतरी मार्ग शोधला पाहिजे ना. आपली शेती आहे, मग कशाला पडीक ठेवायची. जसं असेल तसं येऊन जाऊन करूत म्हणलं. तर ती लागलं व्यवस्थित, लेवलला लागलं, चांगली गोष्ट आहे. चला म्हणलं, कोणाकोणाला राहायला जागा नाही गावाला, आपली स्वतःची जमीन आहे, सगळं व्यवस्थित आहे, घरदार आहे. म्हणलं कशाला सोडायचं, फक्त येऊन जाऊन करायचं ना. जमीन करता येईल म्हणलं, ह्यांना म्हणलं कसं तरी ॲडजस्ट करूया म्हणलं. कसं उमेद ठेवली ना, होतं कसं पण ॲडजस्ट होतं. कष्ट करण्याची ताकद पाहिजे. मी ह्याचं त्याचं ऐकत नाही कधी, मी माझ्या मनाचंच ऐकते. जे माझं मन मला सांगेल ना तेच करते मी, असं काम आहे माझं. जिद्द पाळायची. आपण पहिल्यापासून कष्ट केलेलं आहे, मुंबईचं कष्ट आणि इथलं कष्ट, त्यात काही कष्टच करायला लागते. आपण पहिल्यापासून कोणाच्या भरोशावर बसलेलं नाहीत, कोणी मला आणून देणं त्यांच्या कष्टाचं मी खाईन असं नाही माझं. स्वतः कष्ट करायचं, स्वतः खायचं. आपल्या कष्टाच्या पैशाला बटा आहे का काय? कोण 4 शब्द बोलू शकते का? कष्ट करायला काय, प्रत्येकालाच कष्ट करायला लागतं असं काय नाही. कोणाला कष्ट करायला लागत नाही म्हणून असं काय नाही, प्रत्येकाला कष्ट करायचं. कोणाचं सुखाचं कष्ट असतं, कोणाचं कष्टाचं कष्ट असतं. कामच करायला लागतं, मेहनतीचं कष्ट. चला म्हणलं, जसे दिवस येते तसं राहायचं. हे जीवन आहे, कसं तरी ढकलीत न्यायचं. जेवढं आपल्या हातात आहे तेवढं करीत राहायचं, जेवढं जमतं आहे आपल्याला तेवढं करायचं. ज्या दिवशी नाही होत त्या दिवशी बघता येईल, पण कोशिश करणं तर गरजेचं आहे. खरं आहे का नाही? डोकं देत राहायचं जिथं नाही तिथं. जे आपल्याला जमतं आहे ना ते काम करीत राहायचं, असं माझं काम आहे. मी म्हणताना हे असे काय म्हणते, पण मी सगळं माझ्या मनानेच माझा डिसिजन घेत असते. म्हणून मी इकडे यायचा प्लॅन केला की चला, असं कारण काय नाही की मुंबईमध्ये घर नाही की तिथं आमचं रांकीला लागत नाही, असं काय नाही. इकडं पण अपेक्षा होती एक, मी कधीतरी मालकाची अपेक्षा होती माझ्या,
इथं कधीतरी येऊन आम्ही शेती करू, मुलांना इथं कधी आणू, पण मुलं यायला मागत नाही आहेत.